श्री स्वामी समर्थ. मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंक्रात साजरी केली जाते. किंक्रात म्हणजे काय आणि कशी साजरी करायची आणि किंक्रातीला काय करू नये याबद्दल तुम्हाला आज मी सांगणार आहे. मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंक्रात साजरी केली जाते. पौष शुक्ल षष्टीचा दिवस किंक्रात म्हणजेच किरदिन असतो. या दिवशी चांगले किंवा कोणतेही शुभ काम केले जात नाही. किंक्रात म्हणजे काय? संक्रांती देवीने मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंक्रासूर नावाच्या राक्षसाला ठार मारलं होतं आणि त्याच्या जाचातून प्रजेला मुक्त केलं होतं. म्हणून हा दिवस किंक्रात म्हणून पाळला जातो. हा दिवस किरदिन म्हणून ओळखला गेलेला आहे. या दिवशी कोणतेही शुभ कार्य केले जात नाही. यंदा किंक्रात 15 जानेवारी 2026 म्हणजेच गुरुवारी किंक्रात आलेली आहे. किंक्रात कशी साजरी करायची? किंक्रात साजरी करण्याच्या पद्धती: हळदी कुंकू. विवाहित स्त्रिया एकमेकींना हळदी कुंकू लावतात, सुगंधी द्रव्ये, तिळगुळाचे लाडू देतात आणि भेटवस्तू देतात, ज्यात अनेकदा घरगुती वस्तूंचा समावेश असतो. खाद्यपदार्थ: भोगीच्या दिवशी बनवलेली शिळी भाकरी खाल्ली जाते, बेसनाचे धिरडे बनवले जातात आणि तिळगुळ वाटले जाते. घरातील कामे: या दिवशी घरातून केरकचरा काढण्यापूर्वी वेणी घालावी असे सांगितले जाते. संक्रांतीचा सण हा 3 दिवसांचा केला जातो. भोगी, मकर संक्रांत आणि किंक्रात असा 3 दिवसाचा हा सण असतो. किंक्रातीच्या दिवशी कुलदेवतेचे आणि देवाची पूजा आणि नामस्मरण करा. किंक्रातीच्या दिवशी या गोष्टी करणं टाळा. या दिवशी चांगल्या कामाची सुरुवात करू नये. या दिवशी लांबचा प्रवास टाळावा. वादविवाद टाळा. मन शांत ठेवा. काळे कपडे घालू नका. काळे कपडे दान करू नका. शेणात हात घालू नये. हा दिवस किरदिन राक्षस किंक्रासुराचा मानला जातो, त्यामुळे शेणकामात हात घालणे टाळले जाते.